राज्याची पुनर्गठन झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात हे एक राज्य करण्यात आलं. त्यावेळच्या लीडरशिपचा हा पहिला गुन्हा असं मी त्या ठिकाणी मानतो. तत्त्व असं होतं की एक भाषा एक राज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या तत्त्वाला विरोध केला, कारण त्यांनी असं म्हटलं की भाषा ही लोकांना एकत्र आणते आणि त्याच्याचबरोबर भाषा ही एक नॅशनॅलिटीसुद्धा त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळे हजारो वर्ष विखुरलेला भारत हा मोगलांपासून अशोकापर्यंत आपण गेलो आणि ब्रिटिशापर्यंत आलो, तो एक संघ राज्य असं त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. याला तडा जाऊ नये म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अनेक राज्य एका भाषेचे असले तर ते अधिक सोयीचं जाईल असं त्या ठिकाणी मांडलं आणि यालाच धरून मग असणारं आंदोलन सुरुवात झालं. त्या आंदोलनाची परिणिती अशी झाली की महाराष्ट्र हे वेगळं राज्य झालं आणि गुजरात हे असणारं वेगळं राज्य झालं. ही घटना 1960 सालची आहे. 1960 सालच्या त्या कालावधीमध्ये RSS त्यावेळचं जनसंघ हे एवढं प्रभावी नव्हतं की जेवढं आज RSS आणि BJP याचं स्वरूप त्या ठिकाणी झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची असणारी जी ओळख आहे ही ओळख राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या निमित्ताने झाली. काँग्रेसचं 60 सालचं नेतृत्व हे यशवंतराव चव्हाणांचं होतं. त्यांनी हा वारसा पुढे चालवला आणि वारसा पुढे चालवून त्यांनी एक नवं स्वरूप महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केला. विकास हे साधण्यात आलं. ब्रिटिशांनी जे पश्चिम वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो, पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो, त्या पश्चिम घाटातलं पाणी हे अडवण्याचं कामकाज त्यांनी सुरुवात केलं. 60 नंतर ते धोरण पुन्हा पुढे झालं आणि कोकणामार्फत वाहून जाणारं पाणी हे कोल्हापूर शहर आपण सोडलं तर सातारा, पुणे, सोलापूर हे दुष्काळी भाग होते. त्या दुष्काळी भागाकडे वळवलं आणि तिथल्या दुष्काळी भागातला प्रश्न संपवला आणि ऊसाचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा ऐरणीवरती आला. अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे एकंदरीत पाहिलं तर त्याच्यातले कोकण एक भाग आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र हा एक भाग आहे, खानदेश हा त्याच्यातला एक विभाग आहे, मराठवाडा एक विभाग आहे आणि त्याच्याचबरोबर विदर्भ हा असणारा विभाग आहे. नैसर्गिक दृष्टिकोनातून असणारा विचार केला तर दोन भाग मी असं म्हणेन निसर्गाने नटवलं आहे असं मी त्या ठिकाणी हा शब्द वापरणार आहे. ते स्वयंभू भाग आहेत. मग तो विदर्भातला असेल, पाणीही मुबलक आहे, मिनरल तेही मुबलक आहे, फॉरेस्टही त्या ठिकाणी मुबलक आहे आणि जमीन ही सुपीक आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ती स्थिती कोकणातली आहे. आज अनेक जणांना माहीत नसेल पण जगामधलं प्युरेस्ट फॉर्म ऑफ ऑक्सिजन असं जर कुठे असेल तर ते कोकणामध्ये आहे. म्हणजे नैसर्गिक दृष्टिकोनातून प्युरिफाय न करता पण प्युरिफाईड ऑक्सिजन नेचरने केलेलं हे सगळ्यात मोठं कोकणामध्ये आहे अशी परिस्थिती आहे. खानदेश यालासुद्धा तापी ह्या नदीच्या माध्यमातून एक वरदान मिळाले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. समतोल विकास जो झाला पाहिजे होता तो समतोल विकास झाला नाही असा माझा आरोप आहे. पश्चिम महाराष्ट्रावर पाणी आलं, ऊस आला, कारखाना आला, तोच महाराष्ट्राचा विकास असं धरण्यात आला. हे दुर्दैव आहे मी असं मानतो आहे. आजही
ऊसाची उलाढाल आपण असताना पाहिली, ती माझ्या दृष्टिकोनातून ही 15,000 कोटीच्या वरती नाही अशी असणारी परिस्थिती आहे. विकसित समतोल झाला नाही म्हणून कोकणाकडे दुर्लक्षित झालं. कदाचित अंतुले मुख्यमंत्री झाले नसते तो कोकणाचं दळणवळण ही पायीच राहिलं असतं, एस टी कधी गेलीच नसती. मधु दंडवते रेल्वे मंत्री झाले नसते तर कदाचित कोकणामध्ये रेल्वेही गेली नसती. पण आज कोकणाचा असणारा स्ट्रेंथ आपण असणारा जर बघितली तर एकच पीक आहे की जे कोकणालाही तारू शकतं आणि देशालाही तारू शकतं. काजू आपण असणारा पाहिला तर आज देश माझ्या माहितीप्रमाणे 17 ते 18,000 कोटी वर्थ काजू आपण इम्पोर्ट करतो आहे. आणि काजू ही नैसर्गिक पीक कोकणाचं आहे. परंतु जे कोणी सत्तेवरती आले, मग ते काँग्रेसवाले असतील किंवा विरोधी पक्षवाले असतील, सेना बी जे पी असतील, त्यांनी विकसित दृष्टिकोनातून कोकणाकडे कधीच बघितलं नाही. तर सत्ता संपादन करण्याचा असणारा हा भाग असंच फक्त त्या ठिकाणी पाहण्यात आला अशी परिस्थिती आहे. मराठवाडा त्या मानाने दुष्काळी आहे. गोदावरी निश्चितपणे तिकडनं वाहते ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण रेन शॅडो झोनमध्ये हा भाग आल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पिकं आणि पिकांवरती आधारित असणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या होत्या त्याच्याकडे दुर्लक्षित झाल्या असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. दुसऱ्या बाजूला आपण असं बघितलं तर विदर्भ आहे. विदर्भाकडेही मी असं म्हणेन पाठ फिरवण्यात आली करारनामा झाल्यानंतर. विदर्भ हे पूर्वी CP आणि बिरार प्रॉव्हिन्समध्ये होतं. नागपूर हे त्याचं राजधानी होतं. यशवंतराव चव्हाण यांना असं वाटत होतं की मराठी भाषिक राज्य एकत्र आली पाहिजेत आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस तिथे विदर्भातल्या सगळ्या मंडळींशी गळ घालून आम्ही पाहिजे ते देतो, आपण महाराष्ट्रामध्ये या, एका चांगल्या हेतूने यशवंतरावने महाराष्ट्राला एकत्र जे केलं ते नंतरच्या नेतृत्वाने तो शब्द पाळला नाही अशी परिस्थिती आहे. विदर्भातले 4 जिल्हे म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, जुना भंडारा, आता गोंदिया त्याच्यामध्ये ॲड झाला आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, असे हे जिल्हे बघितले तर हे खनिजांनी भरलेले जिल्हे आहेत. यवतमाळ हाही खनिजाचा जिल्हा आहे. अमरावती हे वन्य प्राण्यांनी भरलेला असणारा भाग आहे, फॉरेस्ट सगळ्यात मोठं फॉरेस्ट आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे असणारे उरलेले 3 जिल्हे की जे कापसाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राचा जो विकास खुंटला, मी असं म्हणेन की ऊसावरतीच प्राधान्य देण्यात आलं आणि तिथेच विकास म्हणून सगळं थांबवण्यात आलं. परंतु कापूस हा जो भाग आहे किंवा तिथलं खनिज आहे त्या खनिजावरती असणारे जे काही उद्योगधंदे आले पाहिजे होते ते उद्योगधंदे आले नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि ते उद्योगधंदे आले नाहीत म्हणून अख्खा ताण आपल्याला दिसतो आहे की ऊसाच्या कारखान्यांवरती येतो आहे आणि तेही आता कारखाने हळूहळू डबघाईला जातात आहेत अशी परिस्थिती आहे. ओव्हरऑल परिस्थिती महाराष्ट्र इतर देशातल्या राज्यांपेक्षा प्रगतिशील राहिला याच्याबद्दल दुमत नाही. आजही प्रगतिशील आहे, विचाराने प्रगतिशील आहे, इंडस्ट्रियल आहे, कामाच्या निमित्ताने सुद्धा इथला असणारा कामगार मेहनती आहे, शेतीसुद्धा आपल्या स्वतःच्या असणाऱ्या जोरावरती इथला शेतकरी करतो आहे. परंतु जी साथ शासनाकडून मिळाली पाहिजे ती साथ त्याला काही शासनाकडून मिळत नाही अशी परिस्थिती आहे.
आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तापीवरचं असणारं जे धरण आहे याच्यातलं 90% पाणी हे खाली जातं, म्हणजे समुद्रात जातं सुरतमार्फत उकाईच्या धरणातून. पण तेच पाणी जळगावमार्फत मराठवाड्याकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून इथं असणारं प्लॅनिंग झालेलं नाही. पण त्याच्या उलट आपण असणारं पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर हे ब्रिटिश कालीन अडवलेलं पाणी आणि महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर केलेली धरणं याचा असणारा आपण अभ्यास केला तर तो दुष्काळी भागाकडे पाणी वळवण्याचा असणारा भाग मोठ्या प्रमाणात झाला. पश्चिम महाराष्ट्रात ते होऊ शकतं, तर खानदेशमध्ये आणि मराठवाड्यामध्ये का होऊ शकत नाही हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं उदारमतवादी आहे, तो आता संकुचित राहिलेला नाही, तो प्रगतिशील दिसतो आहे. पण दुर्दैव असं आहे की त्याच्या प्रगतिशीलतेला इथला राजकारणी उतरू शकत नाही, हे सगळ्यात मोठं असणारं दुर्दैव आहे. म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातली जनता ही प्रगतिशील आहे, पण सत्ताधारी मग ते कुठल्याही पक्षाचे असतील हे मला मागासलेले विचाराने दिसतात, जातीमध्ये कुठेतरी अडकलेले मला त्या ठिकाणी दिसतात. त्यांचा लोकांचा जो मतवाद आहे तो ह्या इथल्या राजकारण्याचा नाही, हे खेदाने त्या ठिकाणी म्हणावं लागतं आहे. महाराष्ट्र याच्यापेक्षा पुढाकार घेतला असता, मी जसं म्हणाल की ऊसाचा हा असणारा 16-17 हजार कोटीचा कारखाना आहे, व्यवहाराचा भाग आहे, तशाच रीतीने कापसाचा प्रक्रिया करणारे केंद्र हे जर उभे केले असते तर कदाचित 80-85 हजार कोटीपर्यंत हा कापसाचा व्यवहार गेला असता आणि एका काळी महाराष्ट्र हे बजेटमध्ये पूर्ण होतं, म्हणजे सरप्लस बजेट स्टेट म्हणून असं मानलं जायचं. आणि प्रामाणिकपणे इथला असणारा त्या काळचा राजकारणी की बा एवढे पैसे उरलेले आहेत, आता करायचं काय, तो लोकांनाच विचारायचा. आत्ता आपल्याला असं दिसतं आहे की प्रगतिशील असणारं राज्य आणि सरप्लस असणारं राज्य आता बुडीत निघाले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हे बुडीत निघाले याचं कारण की सत्तेवरती आलेला यशवंतराव चव्हाणांनंतर किंवा मी म्हणेन वसंतदादा पाटील यांच्यानंतर आलेले जेवढे मुख्यमंत्री आहेत यांच्यामधला प्रोग्रेसिव्हनेस संपला आणि संकुचित विचाराची माणसं त्या ठिकाणी सत्तेवरती आली. आणि या संकुचित विचाराच्या सत्तेवरती आलेल्या माणसाने महाराष्ट्रालाच संकुचित करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी महाराष्ट्राच्या जनतेची दाद देईन की त्यांनी या राजकारण्याला भीक घातलं नाही. आपलं पुरोगामित्व आणि प्रगतीशील पाऊल हा तो सातत्याने पुढे टाकत आला. त्यांनी सरळ म्हणजे मी मुंबईच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मुंबईतला माणूस हा सरकारला सांगत असतो, मला तुझी गरज नाही आहे, तुला माझी गरज आहे, तेव्हा तू मला काय शिकू नको. तीच मुंबईची एका काळची भाषा आता महाराष्ट्राची जनता इथल्या राज्यकर्त्यांना म्हणायला लागली, राज्य करायचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला राज्य दिले, तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही असं करत राहू. ही जी वृत्ती महाराष्ट्रातली डेव्हलप झाली त्याचं मी असं स्वागत करतो, कारण का त्याचं इंडिपेंडेंट नेचर जे आहे ते त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे. आणि तो राज्यकर्त्यांना सांगतो आहे की मी तुझ्यावरती अवलंबून नाही तर तू माझ्यावरती अवलंबून आहेस. हा सगळ्यात मोठा संदेश 60 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याने डेव्हलप केला आणि हा संदेश माझ्या अंदाजानं आता इतर राज्यांमध्ये सुद्धा पसरायला सुरुवात होत आहे. हे मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. एकंदरीत आपण विचार केला महाराष्ट्राची प्रगती झाली मी नाही असं म्हणणार नाही, झाली आहे, पण हिची गती 4 पटीने वाढली असती जर यशवंतराव चव्हाणासारखी वृत्ती आणि यशवंतराव चव्हाणासारखी कृती आणि विचार हे जर राहिले असते तर.
ती नसल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा कुठेतरी मागे पडण्याची शक्यता त्या ठिकाणी मला दिसते. जनतेला माझं असणारं 60 वर्षाच्या निमित्ताने आव्हान आहे की आपलं प्रगतिशील पाऊल हे पुढं असलं पाहिजे. सत्तेवरती बसलेल्या जे काही करायचं आहे ते करत राहतील, पण आपण आपलं पाऊल पुढं ठेवावं आणि आपण ठेवाल ही अपेक्षा. सर, एकच मुद्दा त्यामध्ये फक्त तो राहिला आहे की सामाजिक विकास आपला किती झालेला आहे आणि अजून काय अपेक्षित आहे, आणि त्यातही चळवळींचं ते थोडं आम्हाला तुमच्यावर हायलाईट करायचं आहे की चळवळींचं आतापर्यंतचं योगदान महाराष्ट्रासाठी या 60 वर्षामध्ये काय होतं, म्हणजे अगदी सुरुवातीच्या आणि स्वरूप कसं बदलत गेलं आणि आताही चळवळींचं काय महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, कारण अनेक चळवळींची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातच रोवली गेली आहे, त्यावर थोडं फोकस. महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलमी व्यवस्था, मनुवादी व्यवस्था याच्याशी टक्कर देत एक नवा विचार या ठिकाणी मांडला. आनंदाने महाराष्ट्राच्या जनतेने त्याला स्वीकारला. बदलही झाला आणि त्याच्यानंतर अनेक साऱ्या चळवळी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. समाजवाद्यांची चळवळी उभ्या राहिल्या, मार्क्सवाद्यांच्या चळवळी उभ्या राहिल्या, मार्क्सवाद्यांबरोबरच माओवाद्यांच्याही चळवळी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि एक बदलाचा पर्व ज्याला आपल्याला म्हणता येईल तो इथे असणारा सुरुवात झाला. आज दुर्दैवाने मी असं म्हणेन की कॉलेजच्या आयुष्यामध्ये पूर्वी या विचारांच्या ज्या चळवळी होत्या यांचं डिबेट चालत असे, वादविवाद होत असत आणि त्यामुळे विचारांच्या चळवळीचं दर्शन, माहिती, मांडणी याची विद्यार्थी दशेपासूनच जनतेला म्हणजे यंगर जनरेशन, तरुण पिढीला ती कळत असे आणि त्या निमित्ताने तो घडत गेला अशी असणारी परिस्थिती आहे. मी मगाशी जसं म्हणालो की एक पुरोगामी नेतृत्व संपून प्रतिगामी नेतृत्व जसं पुढं आलं तर त्यांनी काही पावलं उचलायला अशी सुरुवात केली की ज्याच्यातून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विचारांच्या प्रवाहाचं माहितीच होणार नाही त्यांनी असं पाहिलं. म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये हे स्पष्टपणे मांडलं जात होतं की 42पर्यंत स्वातंत्र्याची चळवळ नव्हती, 42पर्यंत होम रूलची चळवळ होती की राणीचं राज्य राहू द्या, ब्रिटिश राज्य नाही करणार, आम्ही आमचं राज्य करू, ब्रिटिशाचं राणीत्व आम्ही मान्य करून आमचं राज्य आम्ही करू, अशा रीतीने तो होम रूल होता. त्याच्यामुळे विद्यार्थ्याला निश्चितपणे कळत होतं की आपण असणारं ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना आपण कशाच्या बाबतीत लढत होतो. मग तिथे असणारा सर्वसामान्य माणूस हा राजकारणाचा आणि राजवाड्याचा कधीच भाग झाला नाही. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हा त्या सत्तेचा भागीदारी झाला पाहिजे आणि भागीदारी व्हायचं असेल तर त्याच्या हातामध्ये झेंडा दिला पाहिजे. महात्मा गांधींनी ठराव मंजूर करणारी काँग्रेस असं जे स्वरूप होतं टिळकांपर्यंत ते महात्मा गांधींनी बदललं आणि सर्वसामान्य माणसाला हातात झेंडा दिला आणि लढायला सांगितलं. आता काही जण त्याची टिंगलही करतात, म्हणजे मिठाच्या सत्याग्रहाचा. मिठावरती ब्रिटिशांनी लावलेला टॅक्स, मीठ आपलं आहे त्याच्यामुळे टॅक्स लावता कामा नये, हा भाग झाला. महात्मा गांधींमुळे पंडित जवाहरलाल नेहरूही होते, पण ब्रिटिशांनी तो टॅक्स कमी केला. पण नेहरू ज्यावेळेस पुन्हा पंतप्रधान झाले त्यांनी पहिल्या बजेटमध्ये टॅक्स पुन्हा लावला. त्याच्यामुळे
महात्मा गांधींचं विश्लेषण करत असताना त्यांच्या काँग्रेसने हे केलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी असताना हे केलं, पण तो इसेन्स जे विसरतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तो म्हणजे की राजे आणि राजवाड्यांची ज्यांचा संबंध नव्हता त्यांना उद्या सत्ताधारी करायचं आहे आणि उद्याचा असणारा डिसिजन मेकिंग तो करणार आहे. तो करणार असेल तर त्याला ती जाणीव झाली पाहिजे, माहिती झाली पाहिजे, भीती निघाली पाहिजे, म्हणून त्याच्या हातामध्ये झेंडा दिला आणि दांडी मार्च काढला. आणि दांडी मार्च करून घोषणा देत, ब्रिटिशांच्या हे देत मनोबल वाढवण्याचं असणारं कामकाज जे झालं ते माझ्या अंदाजानं इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. यालाच अनुसरून सोशल मुवमेंटही झाल्या. मग ते काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, महाडमधल्या पाण्याचा सत्याग्रह असेल, किंवा आर्थिक चळवळीसुद्धा इथल्या असणाऱ्या झाल्या की ज्या बाबासाहेबांनी सुरुवात केल्या, जे असणारा खोती नष्टाच्या संदर्भातला असणारं एक आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी खोती नष्ट झाल्या पाहिजेत आणि खोताची सिस्टम बंद झाली पाहिजे आणि खंडकरी जे आहेत त्या खंडकरींच्या नावाने ह्या जमिनी झाल्या पाहिजेत. हे आंदोलन जे महाराष्ट्रामध्ये झालं त्याचे परिणाम देशभर उठले आणि लोक त्या ठिकाणी लढायला लागले आपल्या अधिकारासाठी आणि आपल्या प्रश्नासाठी. मी असं मानतो आहे की एका बाजूला उद्याच्या व्यवस्थेचा हिस्सा व्हायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला हिस्साच नाही तर आमचा वाटा काय हा पहिल्यांदा सांगा, हा लढा त्या ठिकाणी असणारी सुरुवात झाली. म्हणजे एका लढ्यामध्ये वेगवेगळे लढे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतात, पण हे सगळे लढे व्हायलंट कधी झाला नाही. फक्त एकाच ज्याचा मी उल्लेख करेन या ठिकाणी, हे विचारांचे जे लढे राहिले, मग समाजवाद्यांचे राहिले, आंबेडकरवाद्यांचे राहिले, गांधीयनवाद्यांचे राहिले, माओवाद्यांचे राहिले, यांच्यात आपसात कधी मारामाऱ्या झाल्या नाहीत. त्यांनी एकमेकाला समजावून घेऊन असणारे आंदोलनं उभी केली. परंतु RSS नावाचं असणारं जे काही संघटन उभं राहिलं त्यांचा आणि गांधीवाद्यांचा असणारा लढा हा मोठा सुरुवात झाला. त्यांचा आणि आंबेडकरवाद्यांचा असणारा लढा हा मोठा सुरुवात झाला. का एक मनुवाद टिकला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होते, दुसरं आंबेडकरवाद मनुवाद संपला पाहिजे म्हणून असणारं त्या ठिकाणी करत होतं. गांधीयन असं बघत होते की बा इथला असणारं सर्व नेतृत्व हे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये गेलं पाहिजे होतं. परंतु इथला असणारा RSS जे मनुवादी आहे त्यांना असणारं वाटत होतं की नाही, परंपरेनं आलेलं नेतृत्व जे आहे तेच या देशामध्ये कायम राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण असं बघत असाल की तिथे 4 हमले महात्मा गांधींवरती झाले. 5वा हमला हा महात्मा गांधींना वाचू शकला नाही अशी परिस्थिती आहे. पण एकंदरीत मी असं म्हणेन की RSSचं आंदोलन सोडलं तर उरलेल्या आंदोलनांनी एकमेकाला ॲकोमोडेट करून घेतलं, समजवून घेतलं आणि एकमेकाला सहकार्य करत ते पुढे घेऊन गेले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून सामाजिक आंदोलनं आपण असं विश्लेषण आपण केलं तर मी मॉडर्न शब्दामध्ये सांगायचं झालं, म्हणजे मॉडर्न परिस्थितीमध्ये जर सांगायचं झालं तर जुन्यांनी माओवाद्यांना वापर केला आणि जुलमी व्यवस्था जमिनीमधली होती ती संपवली. लाठीचार्ज झाले पण गोळीबार कधी झालेला मी ऐकलेला नाही. 70-80च्या दशकातला असताना मी या ठिकाणी सांगतोय. सत्ताधाऱ्याने किंवा इथला असणाऱ्या पुरोगामी चळवळीने माओवाद्यांचा जो काही लढा होता त्याला चिरडण्याची भाषा केली नाही, तर त्यांच्या लढ्यातून असणारं ज्यांची मुक्तता आपल्याला पाहिजे त्यांची मुक्तता त्यांनी करून घेतली. मग तो आदिवासीतला भाग असेल किंवा तो नॉन आदिवासीतला भाग असेल, अशी असणारी परिस्थिती आज आपल्याला असं दिसतं आहे की माओवाद हा देशातला सगळ्यात नंबर 1चा शत्रू.
माओवाद्यांचा कामाचा इलाका एकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, तो काही बदललेला नाही. पण त्यावेळेस नेतृत्व स्वार्थी नव्हतं आणि म्हणून ते जंगलामधल्या लाकडांमधलं, सागामध्ये, लोखंडामधलं त्याला इंटरेस्ट नव्हता, तर तिथल्या राहणाऱ्या आदिवासीमध्ये त्याला इंटरेस्ट होता. आज आपल्याला असं दिसते की देशाचा शत्रू जंगलामधला राहणारा हा माणूस आलेला आहे, का तिथलं पाणी पाहिजे, तिथलं जंगल पाहिजे, तिथलं लाकूड पाहिजे, तिथलं लोखंड पाहिजे आणि तिथलं खनिज पाहिजे. स्वार्थी नेतृत्व काय करू शकतं हे आपल्याला दिसतं आणि निखळ लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे हे काय दर्शवतं याचं मी असं म्हणेन की जवळून साक्षीदार आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. या दोन्ही कालावधीमध्ये मी विद्यार्थी असताना त्या कालावधीमध्ये बघतो आहे आणि आज 40 वर्ष राजकारणात आल्यानंतर हे नवीन राजकारणातलं स्वरूप मी त्या ठिकाणी बघतो आहे. तेव्हा सोशली एका काळी प्रगतिशील होतं असं मी त्या ठिकाणी म्हणेन. आत्ता असताना दिशाहीन झालेलं मला त्या ठिकाणी सगळं दिसतं आहे.